वोकार्ट हॉस्पिटलचा तुम्ही प्रश्न मांडला, बरोबर. मी रील बघितले होते की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन कपडे वगैरे काढताय. वोकार्ट हॉस्पिटलचाच तो प्रसंग आहे. त्या मुलाच्या घरात 5 डेथ झालेल्या ऑलरेडी कोविडमुळे, आणि त्याचे आई वडील पॉझिटिव्ह आणि तोही पॉझिटिव्ह. त्याच्या आई वडिलांचा उपचार झालेला आणि 1.5 लाख रुपये बेकायदा डिपॉझिट घेतलेले वोकार्ट हॉस्पिटलनी. आणि तो व्यक्ती कुठे काम करत होता? तो सिन्नरला MIDC मध्ये 7,000 रुपये महिन्यानी काम करणारा इलेक्ट्रिकल इंजिनियर होता. आणि त्यांनी नियोजन बघा किती मस्त केलेलं होतं. त्यांचा धंदा आहे इस्त्रीचा, तर त्यांनी त्याच्या आई वडिलांसाठी 8 लाखाची हेल्थ पॉलिसी काढून ठेवलेली होती. तिथं काय चूक केली? बेकायदा त्याच्याकडनं डिपॉझिट घेतलेलं ऍट द टाइम ऑफ अन ऍडमिशन. त्याच्या आई वडिलांचा डिस्चार्ज झाला तरी त्याला 1.5 लाख रुपये देत नव्हते. त्याला ते सांगत होते 1,12,500 रुपये देऊ, 37,500 रुपये देणारच नाही. ती लढाई फक्त 37,500 ची नव्हती. तो परिपाक होता सगळ्या संतापाचा कडेलोट. कारण तुम्ही 8.5 लाख रुपये त्याचं जे बिल केलेले आहे, त्याच्यामध्ये 2,55,000 रुपये खाल्लेले होते वोकार्ट हॉस्पिटलने. ते आम्ही सिद्ध करून देऊ शकत होतो. पण तो मुलगा म्हणत होता, सर मला त्याच्यावर भांडायचं नाही.